Hello friends, see the remaining part of our chapter email basics. Before we have learned what is email, the father of email and the email etiquettes. Now in this lecture we will see the email basics. See what is email basics. See, make sure that your email stand out because of the content and not because of the sloppy mistakes, poor formatting or casual language. ज्यावेळेस आपण ईमेल लिहितो, ईमेल आपण पाठवतो, तो आपला ईमेल आपला जो कंटेंट आहे त्यासाठी ओळखला गेला पाहिजे. कधी कधी असं होतं की आपला कंटेंट हा चुकीचा असतो, त्यामध्ये बऱ्याचशा चुका असतात. पुअर फॉर्मॅटिंग, फॉर्मॅट त्याचा चुकीचा असू शकतो. जिथं सॅल्युटेशन असायला पाहिजे सॅल्युटेशन आपण कदाचित विसरतो, सिग्नेचर विसरतो, कधी आपला ॲड्रेस विसरतो. अशा प्रकारचं चुकीचं फॉर्मॅटिंग त्यामध्ये नसलं पाहिजे. और एनी कॅज्युअल मिस्टेक और एनी कॅज्युअल लँग्वेज. काय मग किरकोळ चुका किंवा आपली जी भाषा आहे ती एक फॉर्मल लँग्वेज त्यामध्ये असली पाहिजे. कदाचित कॅज्युअल लँग्वेज वापरल्यामुळे देखील आपलं समोरच्या व्यक्तीवरती चुकीचं इम्प्रेशन क्रिएट होऊ शकतं. सी, यूज अ रीडेबल फॉन्ट इन अ 10 or 12 point size in your emails. This is also important part while writing email. The font size is in between 10 or 12. 10 ते 12 या दरम्यान आपली फॉन्ट साईज असली पाहिजे, जेणेकरून तुमचा ईमेल समोरच्या व्यक्तीला तो वाचण्यालायक असू शकतो, तो रीडेबल असू शकतो. त्यापेक्षा कमी साईज घेतली तर आपला ईमेल हा समोरच्या व्यक्तीला व्यवस्थित वाचता येणार नाही, आणि जास्त साईज आपण घेतली तर तो ईमेल थोडासा ऑड वाटेल. त्यासाठी 10 to 12 साईज इज स्टँडर्ड साईज टू राईट ईमेल. Send job search related emails from a professional email addresses. Ideally, see, while sending job applications from professional email address, ज्यावेळेस आपण जॉब रिलेटेड ॲप्लिकेशन पाठवत असतो, काही प्रोफेशनल ईमेल ॲड्रेस म्हणजे एखाद्या कंपनीचा ईमेल ॲड्रेस असेल, एखाद्या वर्कप्लेसचा ईमेल ॲड्रेस असेल, त्यावरती ज्यावेळेस आपण ईमेल पाठवतो तो आयडियली असला पाहिजे, तो आदर्शच असला पाहिजे, त्यात चुका ह्या बिलकुल नसाव्यात. युअर ईमेल ॲड्रेस शुड बी इन्क्लूड सम कॉम्बिनेशन ऑफ युअर फर्स्ट अँड लास्ट नेम और फर्स्ट इनिशियल अँड द लास्ट नेम. आणि मग आपला ईमेल आय डी कसा असावा याविषयी इथं थोडंसं गाईडलाईन्स त्यांनी दिलेल्या आहेत. ज्यावेळेस आपण आपला ईमेल आय डी तयार करतो त्यामध्ये आपलं फर्स्ट आणि लास्ट नेम हे इन्क्लूड असणं हे खूप आवश्यक आहे, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला ईमेल कोणी पाठवलेला आहे हे लक्षात येऊ शकतं. दुसरी एक मेथड त्यामध्ये त्यांनी सजेस्ट केलेली आहे. युअर ईमेल शुड बी कंटेन विथ फर्स्ट इनिशियल अँड लास्ट नेम. तुमचा ईमेलमध्ये किमान तुमचं फर्स्ट इनिशियल जे तुमचं नाव आहे त्याचं फर्स्ट लेटर आणि तुमचं आडनाव लास्ट नेम हे तरी असणं हे अभिप्रेत आहे. तरच तुमचा ईमेल आय डी हा एक आयडियल ईमेल आय डी आपण त्याला म्हणू शकतो. सो बी केअरफुल वाईल यू आर क्रिएटिंग युअर ईमेल आय डी. नेक्स्ट here is what to include when sending job search correspondence and the email messages format you should use when you are sending employment related email messages. आणखी एक आपल्याला सजेशन त्यांनी इथं दिलेलं आहे ईमेल बेसिक्समध्ये. पहा, व्हॉट टू इन्क्लूड वेन सेंडिंग जॉब सर्च करस्पॉन्डन्स. ज्यावेळेस आपण नोकरी संदर्भात ईमेल पत्रव्यवहार करत असतो त्यावेळेला आपला जो ईमेल ॲड्रेस आहे किंवा आपला जो ईमेल मेसेजचा जो फॉर्मॅट आहे तो देखील त्या ईमेल जो की जॉब ॲप्लिकेशनसाठीचा जो फॉर्मॅट असतो, टिपिकल फॉर्मॅट असतो, त्यामध्ये असणं हे आवश्यक आहे, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला
हे जॉब ॲप्लिकेशन आहे हे लक्षात येऊ शकतं. ह्या ईमेल बेसिक्स आपल्याला फॉलो करावे लागतात ज्यावेळेस आपण आपला प्रोफेशनल ईमेल कुणाला तरी आपण सेंड करत असतो अशा वेळेला. सी द नेक्स्ट ईमेल मेसेज टेम्पलेट. मग ईमेल मेसेज जो आपण तयार करतो त्याचं टेम्पलेट आपण ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस त्याचं स्वरूप कसं असावं ते इथं आपल्याला पाहायचं आहे. सी द फॉलोइंग ईमेल मेसेज टेम्पलेट लिस्ट द इन्फॉर्मेशन यू नीड टू इन्क्लूड इन युअर ईमेल मेसेजेस यू सेंड व्हाईल सर्चिंग फॉर अ जॉब. आणि ज्या वेळेला आपण जॉब ॲप्लिकेशन हे पाठवत असतो सेंड करत असतो जॉब सर्च ॲप्लिकेशन ज्यावेळेस आहे आपल्याला लिहायचं आहे पाठवायचं आहे अशा वेळेला त्याच्यात कुठल्या गोष्टी ह्या आपण फॉलो केल्या पाहिजेत त्या इथं आपल्याला सांगितलेल्या आहेत. सी यूज द टेम्पलेट ॲज द गाईडलाईन टू क्रिएट कस्टमाइज ईमेल मेसेजेस टू सेंड टू एम्प्लॉयर्स अँड कनेक्शन्स. ज्यावेळेला जॉब ॲप्लिकेशन हे आपण क्रिएट करत असतो लिहित असतो तो एक प्रकारे जॉबचा फॉर्मॅट ज्या पद्धतीमध्ये आपण तो पाठवणार आहेत जॉब ॲप्लिकेशन फॉर्मॅट हा एम्प्लॉयर्सला सेंड करते वेळेस किंवा त्याच्याशी काही रिलेटेड आणखी काही कन्सल्टन्सीज असतील यांना आपण सेंड करते वेळेस त्याच्या टिपिकल फॉर्मॅटमध्ये तो पाठवणं हे आवश्यक आहे. मग त्याच्या काही गाईडलाईन्स आपल्याला त्यांनी खाली सजेस्ट केलेल्या आहेत ते आपण पाहू. फर्स्ट आहे त्यामध्ये सब्जेक्ट लाईन. सी डोंट फॉरगेट टू इन्क्लूड अ क्लिअर सब्जेक्ट लाईन इन युअर ईमेल. ईमेल लिहिताना ईमेल पाठवताना पहिल्यांदा आपल्याला सब्जेक्ट लाईन हे मेन्शन करणं खूप आवश्यक असतं ज्यामुळे जो रिसिव्हर आहे जो रिसिपियंट आहे त्याला ईमेल हा कुठल्या विषयाशी रिलेटेड आहे तो लक्षात येऊ शकतो. सी यूज द सब्जेक्ट लाईन टू समराईज व्हाय यू आर ईमेलिंग. आणि त्या सब्जेक्ट लाईनमध्ये हे मेन्शन करणं आवश्यक असतं की तुम्ही का ईमेल पाठवत आहात. सम एक्झाम्पल्स ऑफ द स्ट्रॉंग सब्जेक्ट लाईन्स. आणि मग त्यांनी काही ईमेल सब्जेक्ट लाईनचे एक्झाम्पल्स इथं आपल्याला दिलेले आहेत ते आपण पाहू. सी द एक्झाम्पल्स ऑफ द स्ट्रॉंग सब्जेक्ट लाईन्स. फर्स्ट ॲप्लिकेशन फॉर मार्केटिंग असोसिएट जेन स्मिथ. पहा हा एक सब्जेक्ट लाईन इथं आपल्याला त्यांनी सजेस्ट केलेला आहे. ॲप्लिकेशन फॉर मार्केटिंग असोसिएट्स या पोस्टसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करत आहात आणि तुमचं नाव देखील तुम्ही पुढे दिलेलं आहे. नेक्स्ट इन्फॉर्मेशनल इंटरव्ह्यू रिक्वेस्ट. एखाद्या जॉब्स रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन इथं कलेक्ट करायची असेल इंटरव्ह्यू तुम्हाला जिथं अरेंज करायचं असेल त्याची रिक्वेस्ट तुम्ही इथं पाठवलेली आहे. हे सब्जेक्ट लाईन तुम्हाला मेन्शन करणं आवश्यक आहे. सी नेक्स्ट थँक्यू मार्केटिंग असोसिएट इंटरव्ह्यू. आणि आफ्टर इंटरव्ह्यू आफ्टर टॉकिंग विथ युअर एम्प्लॉयर यू हॅव टू मेन्शन थँकिंग यू. तुम्हाला तिथं थँक्यू यू म्हणणं आवश्यक आहे आणि त्याविषयीचा देखील तुम्ही ईमेल तिथं पाठवू शकता. नेक्स्ट रेफर्ड बाय पर्सन्स नेम. मग तुम्हाला एखाद्या जॉब ॲप्लिकेशनसाठी कुणं गायडन्स केलं असेल कुणी रेफर केलेलं असेल त्याचं नाव देखील तुम्हाला जिथं मेन्शन करणं सब्जेक्ट लाईनमध्ये हे आवश्यक असतं. रेफर्ड बाय पर्सन नेम फॉर इन्फॉर्मेशनल इंटरव्ह्यू डिस्कस विथ XYZ एक्सेट्रा. जे काही तुम्हाला सांगायचं आहे जे काही तुम्हाला विचारायचं आहे ज्यासाठी तुम्ही ईमेल करत आहात ते तुमच्या सब्जेक्ट लाईनमध्ये मेन्शन करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. सी द नेक्स्ट पार्ट इन द ईमेल टेम्पलेट. सॅल्युटेशन. सॅल्युटेशन म्हणजे अभिवादन. बघा आपण एक प्रकारे कसं अभिवादन करतो बरं. यूज अन ॲप्रोप्रिएट सॅल्युटेशन. डिअर, मिस्टर, मिस, लास्ट नेम और डिअर हायरिंग मॅनेजर या पद्धतीचं आपण सॅल्युटेशन वापरतो.
त्याचबरोबर आपण बऱ्याच वेळेला रेग्युलरली रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम, ऑनरेबल अशा प्रकारचं सॅल्युटेशन देखील आपण आपल्या ईमेलमध्ये वापरत असतो. ते समोरच्या व्यक्तीवरती डिपेंड आहे की त्याला कुठल्या प्रकारचं सॅल्युटेशन आपण हे वापरलं पाहिजे. देन फर्स्ट पॅराग्राफ. The first paragraph of your email should include information on why you are writing. आणि जो तुमचा फर्स्ट पॅराग्राफ आहे, द इंट्रोडक्टरी पॅराग्राफ ऑफ युअर ईमेल should include the information why you are writing email. जो तुमचा पहिला पॅराग्राफ असतो त्यामध्येच तुम्हाला स्पष्टपणे हे सांगणं आवश्यक आहे की तुम्ही ईमेल कशा संदर्भात करत आहात. Be clear and direct. If you are applying for a job, mention the job title. बघा, बी क्लिअर अँड डायरेक्ट. स्पष्टपणे आणि उघडपणे तुम्हाला ते सांगणं आवश्यक आहे. जर तुम्ही जॉब ॲप्लिकेशन करत आहात, जॉबसाठी ॲप्लिकेशन असेल तर तुम्हाला त्या जॉबच्या पोस्टचं नाव क्लिअरली त्यात मेन्शन करणं हे आवश्यक आहे. If you want an informational interview, state that in your opening sentence. आणि जर तुम्ही इन्फॉर्मेशनल इंटरव्ह्यूसाठी ईमेल करत आहात तर तुम्हाला ओपनिंग सेंटेन्समध्ये पहिल्या पॅराग्राफमध्येच ते तुम्हाला सांगणं हे खूप आवश्यक आहे. सी द नेक्स्ट मिडल पॅराग्राफ. आफ्टर इंट्रोडक्शन देन मिडल पॅराग्राफ ऑर द सब्जेक्ट मॅटर. सी the next section of your email message should describe what you have to offer the employer, or if you are writing to ask for help, what type of assistance you are seeking. And the middle paragraph should contain with the discussion to the employer. तो तुमचा दुसरा पॅराग्राफ आहे ज्याला किंवा आपण ईमेलचा गाभा असं आपण म्हणू शकतो. त्यामध्ये जो एम्प्लॉयरला तुम्ही काय देणार आहात, काय पाठवत आहात त्याची पूर्णपणे डिस्क्रिप्शन, सविस्तरपणे वर्णन त्यात असणं हे आवश्यक असतं. समजा इफ यू आर रायटिंग टू आस्क फॉर हेल्प, जर तुम्ही मदतीसाठी ईमेल करत आहात तर ते देखील मेन्शन करणं त्यात हे आवश्यक असतं की कशा प्रकारे तुम्हाला मदत तिथं अभिप्रेत आहे. व्हॉट टाईप ऑफ असिस्टन्स यू आर सीकिंग, आणि तुम्हाला मग कशा प्रकारचा असिस्टन्स, कशा प्रकारची मदत ही तुम्हाला पाहिजे हे देखील तिथं मेन्शन करणं हे खूप आवश्यक आहे. कीप इट कॉन्साइज अँड फ्लॉलेस विथ रिलेव्हंट पंच्युएशन. आणि जो तुमचा सेंट्रल पार्ट आहे, जो तुमचा मिडल पॅराग्राफ आहे, हा कॉन्साइज करायचा प्रयत्न करा, संक्षिप्त करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर तो फ्लॉलेस असला पाहिजे, चुका नसाव्यात त्यामध्ये. आणि पंच्युएशनचा म्हणजे विरामचिन्हांचा योग्य वापर देखील करणं हे खूप आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला पुअर पंच्युएशनमुळे आपलं जो सब्जेक्ट मॅटर आहे तो एम्प्लॉयरला किंवा ज्याला आपण पाठवलेला आहे सेंडरला तो व्यवस्थित समजत नाही. त्यामुळे त्याला कॉन्साइज करा, फ्लॉलेस करा आणि पंच्युएशनचा देखील प्रॉपर यूज करा. सी द नेक्स्ट फायनल पॅराग्राफ ऑर द कन्क्लुडरी पॅराग्राफ. कन्क्लूड युअर ईमेल बाय थँकिंग द एम्प्लॉयर फॉर कन्सिडरिंग यू फॉर द पोजिशन ऑर युअर कनेक्शन फॉर द हेल्पिंग विथ युअर जॉब सर्च. आणि जो समारोपाचा भाग आहे त्यामध्ये तुम्हाला एम्प्लॉयरला, जो तुम्हाला नोकरी देणार आहे त्याला तुम्ही थँक्यू म्हणणं, त्याला धन्यवाद म्हणणं हे खूप आवश्यक आहे. यासाठी की त्याने तुम्हाला त्या पोस्टसाठी लायक समजलेलं आहे किंवा त्याचबरोबर ज्या कनेक्शनने, ज्या मदतीने तुम्ही त्या पोस्टपर्यंत अप्लाय केलेलं आहे त्याबद्दल देखील तुम्हाला तिथं थँक्यू म्हणणं, धन्यवाद म्हणणं, आभार व्यक्त करणं हे खूप आवश्यक आहे. Then after concluding paragraph or the final paragraph, you have to mention your signature at the ending part of your email. Mention your signature
Below the signature, you have to mention first and last name, then email address and your phone number. या गोष्टी आपल्याला ईमेलच्या शेवटी मेन्शन करायच्यात. आपली सही, आपलं नाव आडनाव, आपला ईमेल ॲड्रेस आणि आपला जो चालू असलेला नंबर आहे, जो वर्किंग नंबर आहे, तो आपल्याला मेन्शन करणं खूप आवश्यक असतं. सी